जर तुम्हाला हे माहीत नसेल की तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, सत्तेत आहात की वंचित, तर तुम्ही कोणतं धोरण बनवाल? मी आहे जॉन रॉल्स आणि मी न्याय मोजला परिणामांनी नाही, तर न्याय मोजला न्याय्यतेने. आज UPSC GS4 एथिक्समध्ये ज्याला तुम्ही जस्टिस ॲज फेअरनेस म्हणता, तोच माझ्या विचारांचा गाभा आहे. मी सांगितलं, धोरण बनवताना स्वतःची ओळख बाजूला ठेवा. ना जात, ना वर्ग, ना पद, ना सत्ता. हेच आहे वेल ऑफ इग्नोरन्स. आज भारतीय प्रशासनात जेव्हा कल्याणकारी योजना आखल्या जातात, आरक्षण, सबसिडी, सामाजिक सुरक्षा, तेव्हा खरा प्रश्न हा नसतो कोणाला किती मिळालं, तर सगळ्यांसाठी संधी न्याय्य आहे का? मी असमानतेचा विरोध केला नाही, पण मी सांगितलं, असमानता तेव्हाच नैतिक ठरते जेव्हा तिचा फायदा सगळ्यात दुर्बल घटकाला होतो. हीच गोष्ट GS4 मधल्या सोशल जस्टिस आणि इक्विटी प्रश्नांचं उत्तर आहे. प्रशासन जेव्हा निर्णय घेतं, तेव्हा मेजॉरिटी नाही, तर मास्ट वुलनरेबल डोळ्यांसमोर असावा. कारण न्याय म्हणजे समान वागणूक नव्हे, तर न्याय्य संधी. मी जॉन रॉल्स आणि माझा संदेश स्पष्ट आहे. जर धोरण बनवताना तुम्ही स्वतः कोण आहात हे विसरू शकत असाल, तरच ते धोरण खऱ्या अर्थानं न्याय्य ठरते. राज्यसेवा 2025 मेन्स देत आहात का? हे लक्षात असू द्या. GS4 ला महत्त्वाचं ठरेल. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.